महाराष्ट्रात सध्या वाईनचा हा एकच प्याला चांगलाच बदनाम झालाय। मात्र राज्यामध्ये द्राक्ष उत्पादकांसह फळ उत्पादकांच्या आर्थिक उन्नतीमध्ये वाईन उद्योगाचा मोठा वाटा आहे। वाईनच्या शेतीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये भर पडली आहे। मात्र विरोधकांकडून फर्मेंटेड केलेल्या फळांच्या या ज्यूसचा वाईन म्हणून उल्लेख केला जात असल्यामुळे वाईन चांगलीच बदनाम झाली आहे। आता बदनाम झालेली ही वाईन द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि वाईन उद्योजकांच्या पत्त्यावर पडतीये का हे पाहायचं आहे। त्याचाच आढावा घेणारा हा आजचा रिपोर्ट आज। द्राक्षापासून तयार केल्या जाणाऱ्या वाईनला अनेक वर्षांचा इतिहास आहे। द्राक्षाचा रस, द्राक्षासव ही वाईनचीच रूप आहेत, ज्यांचा गेल्या अनेक वर्षापासून हितकर आरोग्यासाठी घरोघरी वापर केला जातो। ईशान्य भारतात तर शेतकरी फळांपासून घरोघरी वाईन तयार करतात। ठराविक प्रमाणामध्ये सेवन केली जाणारी वाईन आरोग्यासाठी चांगली असल्याचं अनेक संशोधनातून समोर आलंय। वाईनवरून राज्यात सध्या सर्वच पातळ्यांवरून गदारोळ सुरू आहे। पण आपण वाईनचा इतिहास पाहिला तर हे पेय आपल्या देशात अगदी पूर्वीपासून रुळलेलं असल्याचं दिसून येत आहे। वाईनच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात कृषी क्षेत्रात एक पर्यायी आणि समांतर अर्थव्यवस्था उभी राहिली आहे, जी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भरभराटीची ठरली आहे। एकीकडे राज्यात वाईनवरून वादंग सुरू असला तरी जागतिक पातळीवर विचार करता राज्यातील वाईनच्या द्राक्षांचं क्षेत्र अगदीच नगण्य आहे। राज्यात सध्या 9000 एकरांवर वाईनच्या द्राक्षांची शेती केली जाते। वाईनचं कॅपिटल अशी नाशिकची ओळख असली तरी राज्यात वायनरी उद्योगाची सुरुवात नाशिक नाही तर बारामतीत झाली आहे। 1969 साली आप्पासाहेब पवार यांनी बारामतीत वायनरीजचा पाया रचला। त्यांनी बोस्का इटालियन ब्रँडची वाईन तयार करायला सुरुवात केली आणि त्यानंतर राज्यात हळूहळू वाईन उद्योग स्थिरावला। आज राज्यात 70 ते 72 वायनरीज आहेत। देशातल्या वायनरीजची संख्या 110 वर आहे। म्हणजेच देशात वायनरीजचा सर्वात मोठा उद्योग महाराष्ट्रात आहे। या वाईन उद्योगाच्या माध्यमातून वर्षाकाठी तब्बल 1500 कोटींची उलाढाल होते। वाईन इंडस्ट्री ही भारतात अजूनही बाल्यावस्थेत आहे। पण जरी बाल्यावस्थेत म्हटलं तरी आज कमी जास्त वाईन इंडस्ट्रीची उलाढाल ही 1500 कोटीच्या आसपास असेल आणि पुढील काही वर्षांमध्ये 3 ते 5 वर्षांमध्ये ती 5000 कोटीपर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे AIWPAची, ऑल इंडिया वाईन प्रोड्युसर असोसिएशनची। आणि त्या निमित्ताने हे जे सुपर मार्केटमध्ये किंवा मॉलमध्ये जी काही वाईन विक्रीला परवानगी मिळाली आहे ते त्या दृष्टिकोनातून एक पुढचं पाऊल आहे। गेल्या काही काळात राज्यात जशी वायनरीजची संख्या वाढत गेली तसतशी वाईनसाठी लागणाऱ्या द्राक्षांची शेतीही वाढली। त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्नही काही प्रमाणात वाढलं। परदेशाप्रमाणे वाईन पर्यटन उदयाला आल्यानं राज्यात स्थानिकांना नवा रोजगार निर्माण झाला। एकूणच काय तर फक्त द्राक्ष उत्पादक शेतकरीच नाही तर ग्रामीण अर्थकारणाचीही वाईन उद्योगाच्या माध्यमातून भरभराट झाली आहे। एखादी वायनरी बनते त्यावेळेला तिथे जो रोजगार निर्माण होतो हा ग्रामीण रोजगार आहे आणि लोक गावाकडून शहराकडे येण्याचं आणि शहरांवर जो एक ताण पडतो त्याचं जे स्थलांतर आहे, मायग्रेशन आहे, ते या अनुषंगाने रोखलं जातं आणि लोकांना त्यांच्या घराजवळ ग्रामीण भागात रोजगार निर्माण होतो। वायनरीच्या अनुषंगाने तिसरा जो एक फॅक्टर येतो तो येतो पर्यटन। महाराष्ट्रामध्ये वाईन पर्यटन हे खूपच जास्त प्रमाणात आता लोकप्रिय होत चाललंय आणि हा जागतिक ट्रेंड आहे। जिथे द्राक्ष किंवा जिथे फळं तिथे वायनरी, जिथे वायनरी तिथे वाईन पर्यटन। राज्यात द्राक्ष बागांचं एकूण क्षेत्र किती आहे त्यावर एक नजर टाकूया। टेबल ग्रेप्स अर्थात खाण्याची द्राक्ष 4 ते 4.5 लाख एकरावर आहे, तर वाईनच्या द्राक्षांचं क्षेत्र 9000 एकर आहे। एकूण क्षेत्राचा विचार केला तर जागतिक वायनरी उद्योगाच्या तुलनेमध्ये आपला वायनरी उद्योग अगदी बाल्यावस्थेमध्ये आहे। मात्र तरी देखील त्यानं हजारो द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध केलाय। कारण टेबल ग्रेप्स अर्थात खाण्याच्या द्राक्षांना लागवडीसाठी येणारा अमाप खर्च, औषधांवरचा वारेमाप खर्च आणि एवढं करून नैसर्गिक संकटात होणारं नुकसान
यामुळे गेल्या काही वर्षात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय। काही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी तर आत्महत्याही केल्या। दुसरीकडे वाईनच्या द्राक्षांना वायनरीजची शाश्वत बाजारपेठ आणि शाश्वत भाव मिळतोय। शिवाय लागवडीचा खर्च कमी, औषधांची फार न पडणारी गरज आणि नैसर्गिक संकटातही अगदी नगण्य झालेलं नुकसान यामुळे वाईनचं द्राक्ष उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट झाली आहे। द्राक्ष लागवडीचा खर्च आणि उत्पादन त्यावर एक नजर टाकूया। टेबल ग्रेप्सला एकरी 2 ते वेळ प्रसंगी 2.5 लाख रुपये खर्च येतो। इतका खर्च करूनही बाजारात भाव मिळाला नाही तर नुकसान सहन करावं लागतं। तर वाईनच्या द्राक्षांना एकरी केवळ 50 ते 70 हजार रुपये खर्च येतो। तर एकरी साधारणपणे 3 ते 3.5 लाख रुपयांचं उत्पादन मिळतं। खर्च वजा जाता 2 ते 2.5 लाख रुपये एकरी निव्वळ नफा हातात मिळतो। वाईन द्राक्षाची शेती साधारण 2003 पासून करतो आणि याच्यात फायदा असा आहे की टेबल ग्रेपपेक्षा याच्यात कमी खर्च येतो, मॅनपॉवर कमी लागते महत्त्वाचं, आणि याचा फिक्स रेट असल्यामुळे आपल्याला किती पैसे होणार आहे ते निश्चित समजतं। आणि येणारा जो खर्च आहे वाईन ग्रेपसाठी तो टेबल ग्रेपच्या तुलनेत कमी आहे। वाईन द्राक्ष हे एक शाश्वत असं पीक आहे की त्याचा करार केलेला असतो आणि हे एवढं एकच पीक असे की याचा कंपनी अगोदर करार करते आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला हे कळतं की आम्ही किती द्राक्ष पिकवायचे, किती उत्पन्न घ्यायचे आणि आम्हाला किती पैसे मिळणार आहे याची आम्हाला पूर्ण हमी असते आणि त्यामुळेच आम्ही ह्या वाईन द्राक्षाकडे वळालेलो आहोत। एरवी बाजारात खाण्यासाठी मिळणाऱ्या द्राक्षांपेक्षा वाईन तयार करण्यासाठी लागणारी द्राक्ष ही वेगळी असतात, कारण खाण्यासाठी मिळणाऱ्या द्राक्षांमध्ये बी नसतं तर वाईन तयार करण्यासाठी लागणाऱ्या द्राक्षांमध्ये बी देखील असतं आणि ही द्राक्ष ही खाण्यासाठी लागणाऱ्या द्राक्षांपेक्षा जास्त ज्युसी असतात। शिवाय यांचा हार्वेस्टिंग कालावधी देखील 5 ते 5.5 महिन्यांचा असतो। वाईनचं कॅपिटल म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी वाईन उद्योग नवी उभारी देणारा ठरलाय। वाईनच्या द्राक्षांची शेती करता करता काही शेतकऱ्यांनी स्वतःची वायनरीही सुरू केली आहे। या माध्यमातून हे शेतकरी उद्योजकही बनलेत आणि वाईन पर्यटनाचा व्यवसायही त्यांनी सुरू केलाय। नाशिकच्या शिलापूरचे द्राक्ष उत्पादक शेतकरी संजय कहांडळ संजय यांनी आपल्या द्राक्ष बागेमध्येच वाईन पर्यटन देखील सुरू केलंय। 2002 साली संजय कहांडळ यांनी आपल्या द्राक्ष बागेत टेबल ग्रेप्स ऐवजी वाईनची द्राक्ष लागवड केली। वायनरी सोबत करार असल्यानं हक्काची बाजारपेठ आणि चांगला भाव मिळू लागल्यानं त्यांनी आपलं संपूर्ण लक्ष वाईनच्या द्राक्ष बागेवर केंद्रित केलं। त्यातून मिळणाऱ्या चांगल्या उत्पन्नामुळे स्वतःची वायनरी उभी करण्याचा त्यांनी निश्चय केला। 2010 साली त्यांनी स्वतःच्या द्राक्ष बागेत आपली स्वतःची ग्रेपबेरी ही वायनरी सुरू केली आणि आता 12 वर्षांनंतर त्यांनी या वायनरीमध्ये स्वतःचा वाईन पर्यटनाचा व्यवसाय सुरू केलाय। आपण लोकांना असं प्रेझेंट केलं की तुम्ही या वाईन यार्ड बघा, वाईन मॅन्युफॅक्चरिंग बघा, वाईन चाखा आणि ज्या वाईन आवडल्या त्या घेऊन जा। ही पूर्ण कन्सेप्ट आपण इथे राबवल्यामुळे याला मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळतोय। द्राक्ष उत्पादक शेतकरी ते वाईन उद्योजक आणि आता वाईन पर्यटन असा संजय कहांडळ यांचा प्रवास तसा सोपा नव्हता। मात्र जिद्द, कष्ट आणि सातत्य यांच्या जोरावर 20 वर्षांपूर्वी केवळ द्राक्ष उत्पादक शेतकरी असणाऱ्या संजय कहांडळ यांनी वायनरी उद्योगात केवळ पायच रोवला नाही तर स्वतःचा ब्रँडही निर्माण केलाय। त्यांची 6 एकरावर द्राक्ष बाग आहे। यातील 4 एकरावरील द्राक्ष ते आजही इतर वायनरीला विकतात, तर 2 एकरावरील द्राक्ष ते स्वतःच्या ग्रेपबेरी या वायनरीसाठी वापरतात। शिवाय वाईन पर्यटनाची गरज ओळखून त्यांनी आपल्या द्राक्ष बागेतच वाईन पर्यटन, वाईन रेस्टॉरंट आणि वाईन टेस्टिंगला सुरुवात केली आहे। या माध्यमातून आज त्यांचं उत्पन्न 5 पटीने वाढलंय। द्राक्षांच्या मूल्यापेक्षा वाईन बनवल्यानंतर जे मूल्य येतं ते साधारण 4 पट येतं। म्हणजे जी ग्रोथ मिळते ती आपल्याला 4 पटीने मिळते। म्हणजे आपण साधारण अल्पभूधारक जरी शेतकरी असलो तरी आपलं उत्पन्न शाश्वत असून छोट्या प्रमाणात का असेना पण एक चांगला उद्योग स्थापन होऊ शकतो।
अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक संकटांमुळे आणि बेभरवशाच्या बाजारभावांमुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मागील 4 ते 5 वर्षांमध्ये कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. अनेक शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिलाय. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संजय कहांडळ यांच्या रूपाने जिल्ह्यातील इतर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी आशादायक चित्र निर्माण झालंय. नाशिकप्रमाणे सांगली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचं उत्पादन घेतलं जातं. जिल्ह्यात जवळपास 1.5 लाख एकर क्षेत्रावर द्राक्षाचं पीक घेतलं जातं. सुरुवातीला सांगलीत 17 वायनरी प्रकल्प होते. त्यांची संख्या आता कमी झालेली असली तरी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पन्न मात्र कायम आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि वायनरी व्यावसायिक आपल्या व्यवसायात समाधानी असल्याचं चित्र आहे. त्याच्या अगोदर लोकांनी वायनरीच्या बागा लावल्या होत्या, परत त्या काढण्याची पाळी त्यांच्यावर आली, कारण त्यावेळी सरकारचं धोरणच चुकीचं होतं. त्याच्यावेळेस असलेला उत्पादन शुल्क किंवा त्याचं उत्पादन करताना जो येणारा खर्च, ह्यामुळं त्या वायनरी पण अडचणीत आल्या आणि शेतकरी पण अडचणीत आला. पण आत्ता जे या 2 वर्षात जे धोरण चालू आहे, त्यामुळं आता सध्या कुठं वायनरीला आणि वाईनच्या उत्पादक शेतकऱ्यांना कुठं चांगले दिवस यायला लागलेत. सरकारने जो निर्णय घेतलेला आहे म्हणजे खुल्या दराने विकायची, त्यामुळं द्राक्ष शेतीला दिवस चांगले येतील आणि शेतकऱ्यांचा जास्त फायदा होईल. जी पिणारे लोक आहेत ती पिणारच आहेत. तुम्ही काही जरी काही केला तरी लोक पिणारच आहेत. उलट त्या लोकांना त्रास होईल असे मळीपासून तयार केलेली दारू देण्यापेक्षा ही वाईन उपलब्ध करून देणे शासनाचा निर्णय चांगला आहे. एकूणच काय तर पारंपरिक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांपेक्षा वायनरी व्यवसायातून शेतकऱ्यांची भरभराट झाल्याचं स्पष्ट होत आहे. वायनरीच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भरवशाची बाजारपेठ मिळाली आहे. आर्थिक उत्पन्नाची हमी मिळाली. त्यामुळे साधारणपणे 2002-03 सालापासून राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी वाईनच्या द्राक्षांकडे वळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वायनरीज आणि वाईनच्या द्राक्षांचं क्षेत्र हळूहळू वाढत असल्याचं दिसतंय. या दरम्यान राज्य सरकारनं सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. या निर्णयानं राज्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रात वादळ उठलंय. विरोधकांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केलाय. मात्र हा विरोध द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मान्य नाहीये. वाईनला दारू म्हणून हिणवणं किंवा चुकीचा गैरसमज करणं हे अतिशय चुकीचं आहे. राजकारण कुठे करायचं असेल तर राजकारणाच्या ठिकाणी केलं पाहिजे. इथं शेतकऱ्यांचा फायदा आहे. इथं राजकारण बिलकुल कोणी करायला नको आहे. वाईन ही आरोग्याला आरोग्यदायक हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या जगात प्रूव्ह झालेली आहे. आणि कुठल्या कुठल्या रोगांना ती चालते. उदाहरणार्थ कॅन्सर असेल, तुमचे स्किनचे आजार असतील, अनेक आजार आहे याच्यामध्ये. ज्या मद्याला विरोध करायचा त्या मद्याला विरोध न करता जे औषधी उपयोगी आहे आणि जे शारीरिकदृष्ट्या डॉक्टरसुद्धा त्याला रिकमेंड करतात, या गोष्टीला विरोध का, हेच आम्हाला आत्तापर्यंत गणित काही समजत नाही आहे. वायनरी वाढल्यामुळे शेतकऱ्यांना असा फायदा होतो की आज जे द्राक्षाचे रेट जे कोसळत आहे ते जो एक बल्कप्रमाणे टेबल ग्रेप्स जातो आहे तर त्यामध्ये डिवायडेशन होईल. काही लोक वायनरी वर्गाकडे वळाले तर त्यानिमित्ताने काही वाईन तयार होईल, काही टेबल ग्रेप्स तयार होईल. याच्यातून एक माध्य साधल्या गेल्यामुळे प्रेशर मेंटेन जो झाला आहे ते मार्केटिंगवर तो कमी होऊन शेतकऱ्याला नक्कीच 2 पैसे जास्त मिळतील. वाईन दारू आहे की नाही हा वादाचा विषय आहे. अर्थातच वाईनमध्ये अल्कोहोलचं प्रमाण आहे. मात्र असं असलं तरी त्याला थेट इतर प्रकारांच्या दारूशी जोडणं आणि त्यातून राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करणं हे वाईन उद्योगाला पटलेलं नाहीये. बिअरमध्ये अल्कोहोलचं प्रमाण साधारणपणे 8% असतं. काही बिअरमध्ये ते 20% देखील आढळतं. विस्कीमध्ये अल्कोहोलचं प्रमाण साधारणपणे 42 ते 48% असतं. वोडका या प्रकारात अल्कोहोलचं प्रमाण 40% आसपास असतं. तर त्या तुलनेमध्ये वाईनमध्ये अल्कोहोलचं प्रमाण 10 ते 14% असतं. वाईनमध्ये अल्कोहोलचं प्रमाण जसं मर्यादित आहे तसं वाईन पिणाऱ्यांची संख्याही मर्यादित आहे. देशातील लिकर विक्रीमध्ये वाईनचा वाटा किती आहे त्यावर एक नजर टाकूया. विस्की 48% विकली जाते, बियर 20%, वोडका 7 ते 8%, रम 8 ते 9% आणि वाईन केवळ 1% विकली जाते. तर उर्वरित वाटा इतर लिकरचा आहे. वाईनमध्ये अल्कोहोलचं प्रमाण अतिशय कमी असल्यानं वाईनला दारू संबोधू नये असं द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि वाईन उत्पादकांचं म्हणणं आहे.
शिवाय आता द्राक्षांप्रमाणे जांभूळ, आंबा आणि अन्य काही वेगवेगळ्या फळांपासूनही वाईन तयार करायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे वाईन उद्योगातल्या अर्थकारणात फळ उत्पादक शेतकऱ्यांचा वाटा मोठ्या प्रमाणावर वाढू लागलाय। राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली असली तरी 1100 स्क्वेअर फीट आणि नियमांमध्ये बसणारी सुपर मार्केट अगदीच कमी आहे। शिवाय वाईन आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचा जुना समज आहे। हे सर्व पाहता वाईनला होणारा विरोध अनाठायी असल्याचं वायनरी क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे। मुळातच वाईन हा दारूचा प्रकार नाही, वाईन ही दारूपेक्षा वेगळी आहे आणि बरेच लोक जे याला विरोध करतायत कदाचित त्यांना अजून वाईन आणि दारूमधला फरक करता आलेला नाही आहे, ते कदाचित त्याचं एक कारण असेल। पण सध्याचा जो महाराष्ट्र सरकारचा निर्णय आहे तो अत्यंत म्हणजे वाईन इंडस्ट्रीच्या दृष्टीने, शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि सरकारच्या दृष्टीने पण खूप लाभदायक ठरणार आहे असं वाईन इंडस्ट्रीचा एक घटक म्हणून आमचं म्हणणं आहे। वाईनच्या द्राक्षांमध्ये स्वतःची एक प्रॉपर्टी आहे की तिचं ॲसिड, pH आणि शुगर हे बॅलन्स असल्यामुळे त्याची उत्कृष्ट दर्जाची वाईन बनते। ती वाईन शरीराला चांगल्या प्रकारे हितकारक असते। फक्त एक ती किण्वन प्रक्रिया आहे, जसं आपण दुधाचं दही बनवतो म्हणजे द्राक्षाची वाईन बनते, याच्यापेक्षा त्यातलं फारसं काही वेगळं नाही आहे त्याच्यामध्ये। सध्या वाईनवरून अनेक मतमतांतर आणि वाद सुरू असला तरी वायनरीजमुळे कृषी अर्थव्यवस्थेला नवा आणि भक्कम पर्याय मिळाला हेही मान्य करावं लागेल। वाईन कुणी प्यावी अथवा पिऊ नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे। त्यामुळे वाईनवरून सुरू झालेलं हे वादळ आता कधी शमणार असा प्रश्न द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पडलाय। नाशिकहून अभिजित सोनावणे आणि सांगलीहून विजय पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।